डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या एका भाषणात सांगतात की राजकारणात प्रवेश करताना माझ्या जीवनामध्ये 3 उद्देश होते. प्रथम उद्देश होता की अस्पृश्यांच्या घराघरात ज्ञानगंगेचा प्रवाह नेणे. हा माझा उद्देश बऱ्याच अंशी सफल झाला असून शैक्षणिक क्षेत्रात अस्पृश्य आघाडीवर नसले तरी काही दिवसात ते योग्य प्रगती करू शकतील हा मला आत्मविश्वास आहे. दुसरा उद्देश असा आहे की सरकारी नोकऱ्यांमध्ये अस्पृश्य जमातीच्या लोकांना व्यापक प्रतिनिधित्व मिळवून देणे व या कार्यासाठी माझ्या प्रयत्नांना आलेले यश आज तुम्हा सर्वांना दिसत आहे. मला या दोन्ही उद्देशात सफलता प्राप्त झाली आहे, परंतु खेड्यापाड्यातून राहणाऱ्या माझ्या असंख्य दलितांच्या परिस्थितीमध्ये सुधारणा घडवून आणण्याचा माझा तिसरा उद्देश म्हणावा तेवढा सफल होऊ शकला नाही. म्हणून माझे उरलेले आयुष्य व माझ्या अंगी असलेले सर्व सामर्थ्य मी खेड्यापाड्यातील अस्पृश्य जनतेची सर्वांगीण सुधारणा करण्यासाठी खर्च करण्याचा निश्चय